जपानमधलं पहिलं डिझास्टर रेडी असं लॉसने शॉप क्रिएट केलंय. साध्या किराणाच्या दुकानात जिथे तुम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळतात, वापरायच्या गोष्टी मिळतात, त्या साध्या किराणाच्या दुकानामध्ये भूकंपाच्या संकटाच्या वेळी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रिपेअर केलेल्या आहेत. सोलार पॅनलचा वापर केलाय, म्हणजे सोलार एनर्जी स्टोअर करून ठेवायची आणि त्याच्यावरती विजेचा वापर ती मंडळी करणार आहेत. सगळ्यात महत्वाचं की हे शॉप ड्रोन बेस्ड सिस्टीम सारखं वापरलं जाणार आहे. म्हणजे भूकंपाच्या वेळेला लोकांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सॅटेलाइट वायफाय म्हणजे जेव्हा आपल्या मोबाईलला नेटवर्क नसेल अशा सिच्युएशन मध्ये स्टारलिंक सॅटेलाइट वायफायचा वापर ही मंडळी करणार आहेत. भूकंपाची गरजेच्या माहिती त्या सॅटेलाइटच्या वायफाय वरती यूज करू शकतात आणि अशा पद्धतीने त्यांनी इथे पाण्याचा साठा केलेला आहे बघा. म्हणजे जेव्हा भूकंपासारखी परिस्थिती येईल तेव्हा पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून अशा पद्धतीने सिस्टीम क्रिएट केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता हा पाण्याचा साठा आपण भूकंपाच्या वेळेला वापरू शकतो. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सगळ्यात पहिल्या इम्पॅक्ट होणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा केले बघा. डिझास्टर रिलीफ स्टोअर. सो इतर वेळी हे शॉप अगदी जनरल शॉप असल्यासारखं वापरू शकतो आणि भूकंपाच्या परिस्थितीमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. टीव्ही स्क्रीन्स आहेत बघा. सो या टीव्ही स्क्रीन्स 24 तास चालू राहणार आहेत. शॉपमधल्या सगळ्या गोष्टींचा वापर भूकंपाच्या वेळेला करता येणार आहे आणि इतर दिवशी हे नॉर्मल शॉप सारखं आपण वापरू शकतो. आणि